नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात जोरदार पुन्हा एकदा स्वागत. जसे की आपल्याला माहीत आहे की 2026 हे वर्ष पाहता पाहता सुरू झालेले असून जानेवारी आणि फेब्रुवारी महिना देखील संपलेला आहे आणि मार्च महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा याविषयीचीच आपण आजच्या या खास व्हिडिओत सविस्तर माहिती घेणार आहोत. हो श्रोते हो, जास्त वेळ न लावता गुढीपाडवा 2026मध्ये नेमका कधी आहे याविषयीची माहिती घ्यायला सुरुवात करूयात. त्याआधी आपल्याला छोटीशी विनंती आहे की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओंची सर्वात आधी आपल्याला माहिती मिळेल. तर 19 मार्च 2026 मध्ये आपण पाहू शकता गुरुवारच्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. गुढीपाडव्याचा जो शुभ मुहूर्त आहे, पूजन कधी करायचे आहे याविषयीची देखील सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. आपण पाहू शकताय गुढीपाडव्याचा खुलासा मागील बाजूस इथे देखील सांगितला आहे. मागील बाजू देखील पाहणार आहोत. त्याआधी आपण वाचू शकता श्री शालिवाहन शके 1948 प्रारंभ चैत्री नवरात्र आरंभ असणार आहे. अभ्यंग स्नान जे आहे ते 6:53 करायचे आहे. चैत्र मासारंभ जो आहे तो सकाळी 6:53 होणार आहे. अमावस्या समाप्ती जी आहे ती सकाळी 6:53 होणार आहे आणि त्यानंतरच मुहूर्त असणार आहे. तर याविषयीचा जो सविस्तर खुलासा आहे, आपण जसे वाचले की मागील बाजूस लिहिलेला आहे, तर तो खुलासा देखील मी तुम्हाला या व्हिडिओत आता सविस्तर सांगणार आहे. तर खुलासा अशा प्रकारे आहे की यावर्षी म्हणजेच 2026मध्ये दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा गुरुवारी दिलेला आहे. या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय असल्याने अमावस्या समाप्तीनंतर म्हणजे सकाळी 6:53 आपल्याला गुढी उभाही करायची आहे. गुढीपाडव्यानिमित्त केले जाणारे पंचांगस्थ गणपती पूजनसुद्धा सकाळी 6:53 करायचे आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या श्रीराम नवरात्र आणि वासंतिक नवरात्र आरंभसुद्धा अमावस्या समाप्तीनंतर करायचा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा क्षय तिथी असली तरी 3.5 मुहूर्तांपैकीच हा एक मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस म्हणजे 19 मार्चचा संपूर्ण दिवस हा शुभ असणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण या दिवशी सोने, जागा, वाहन, नवीन वस्तू खरेदी तसेच व्यवसायाचा शुभारंभ, जर आपण एखादा व्यवसाय सुरू करणार असाल तर त्याचा देखील शुभारंभ या गोष्टी नेहमीप्रमाणे करायला हरकत नाही. तसेच असे सांगण्यात आले की यापूर्वी 19 मार्च 2007, 6 एप्रिल 2008 आणि 28 मार्च 2017 रोजी याप्रमाणेच अमावस्या समाप्तीनंतर गुढीपूजन करण्यात आले होते. तर जसे की आपण पाहिले श्रोते हो की गुढीपाडव्याचा दिवस म्हणजेच 19 मार्च गुरुवारचा दिवस हा संपूर्ण दिवस शुभच असणार आहे, कारण 3.5 मुहूर्तांपैकी एक हा गुढीपाडव्याचा मुहूर्त असतो. तर आपण देखील यंदाच्या 2026मधील गुढीपाडव्याला नेमके काय करणार आहात, काय खरेदी करणार आहात हे देखील मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्यवसायाचा जर शुभारंभ करणार आहात तर अतिशय उत्तमच दिवस असणार आहे. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुढील सणाची माहिती घेऊन. धन्यवाद.